नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुलुख महाराष्ट्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. भाजप विरोधी पक्षांची मोठ बांधणीचे प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळतंय. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केलेली आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं या दोन्ही नेत्यांनी म्हटलेलं आहे. सध्याच्या देशातल्या वातावरणामध्ये बदल गरजेचा आहे. अनेक गोष्टींसाठी एकमेकांना आम्ही मदत करणार आहोत. सुडाचं राजकारण म्हणजे हिंदुत्व नव्हे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. सध्याचं राजकारण हे देशाला परवडणारं नाही. देशातलं राजकारण गढूळ होत चाललंय, अशी प्रतिक्रिया या दोन्ही नेत्यांनी दिलेली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि देशातल्या भाजपच्या सत्तेला शह देण्यासाठी आता भाजप विरोधकांची मोठ बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी राव आणि पवार यांच्या दरम्यान खलबत झाली, तर त्याआधी आज दुपारच्या सुमारास त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळेला त्यांनी देशातली लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचं म्हटलंय. तर उद्धव ठाकरे यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करून या मुद्द्यांवर आमचं एकमत झाल्याचंही राव यांनी सांगितलं. छत्रपति शिवाजी महाराजांचा उल्लेख जो आपने किया, बालासाहेब का किया. कालच शिवरायांची जयंती होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमची भेट होते आणि ही भेटसुद्धा आम्ही त्याच्यात काही लपवण्यासारखं काही ठेवलेलं नाही की काहीतरी आतमध्ये बोलायचं आणि बाहेर बोलायचं. नाही 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 सदिच्छा भेट होती आमची भेट. जसं संजयनी पण सांगितलं आणि स्वतः तेलंगणाचे मुख्यमंत्री साहेब म्हणाले की देशात जे काय वातावरण चाललेलं आहे दिवसागणिक गढूळ होत चाललेलं आहे. राज्यकारभार दूर राहिला, पण सुडाचं राजकारण हे अत्यंत खालच्या पातळीवरती सुरू झालेलं आहे. हे सुडाचं राजकारण ही काय आपल्या देशाची परंपरा नाही आणि हे आमचं हिंदुत्व तर अजिबात नाही आहे. सुडाचं राजकारण करणं हे इसमें हमारा हिंदुत्व ऐसे नाही आहे बदला लेने वाला. तर ह्या गोष्टी जर का अशा चालू राहिल्या तर देशाला शेवटी भविष्य काय, भवितव्य काय जे आहे तेच जर का मागील पानावर पुढे चालू ठेवायचं असेल तर मग ठीक आहे, मुख्यमंत्री कोणी बनेल, पंतप्रधान कोणी बसेल, पण देशाचं काय होईल हा एक विचार कोणीतरी करायला पाहिजे होता. तो आजपासून आम्ही करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आज काय नव्याने आम्हाला काय साक्षात्कार झाला अशातला भाग नाही, पण सुरुवात कोणी करायची ती सुरुवात आम्ही करतो आहोत. देश के राजनीति जो कि दो राजनेता जब मिलते हैं तो ऑटोमेटिकली राजनीति की बात आता ही है. आज जिस प्रकार का देश चल रहा है इसमें बदलाव आना चाहिए, क्योंकि 75 साल के आज़ादी के बाद जो संभावित रूप से जो चीज होना था वो नहीं हुआ. हम लोग एक बात पे तो सहमत हो गए कि देश में एक बड़ी परिवर्तन की जरूरत है. देश को परिवर्तित होना चाहिए. देश की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी सर्वांना एकत्र घेऊन नवा मार्ग बनवू असं चंद्रशेखर राव यांचं म्हणणं होतं. तर भाजपेतर पक्षांना एकत्र घेऊन नवा अजेंडा आणि नव्या आशेवरचा मार्ग बनवू असं सांगितलं गेलंय. हमारे सीनियर नेता है, हम आज उनसे सलाह मशवरा भी करने आए हैं कि देश ठीक से नहीं चल पा रहा है. जिस ढंग से हमको विकास करना चाह रहे उस ढंग से विकास नहीं हो पा रहा है. कुछ चेंजेस 75 साल के आज़ादी के बाद संभावित रूप का विकास देश में नहीं हुआ है. तो इसके वजह भी, इसके कारण भी हमें ढूंढना चाहिए. कुछ नए संकल्प के साथ, नया आशा के साथ, कोई नया एजेंडा लेकर के सारा देश को साथ लेकर चलने का वक्त आ चुका है. इसलिए पवार जी के साथ जो भी मेरे विचार का मैंने रखा है. आज की मीटिंग इस तरह से अलग थी कि आज देश के सामने जो समस्या है, चाहे अनएम्प्लॉयमेंट हो, चाहे गरीबी हो, चाहे भूखमरी हो, चाहे किसानों की आत्महत्या हो, पूरे देश के ऊपर ये जो स्थिति है इससे रास्ता निकलने के लिए हम लोगों ने मिलकर क्या करना चाहिए, आज ये हमारी जिम्मेदारी सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट है
ये बात पर यहाँ डिस्कशन हुआ। पॉलिटिकल डिस्कशन ज़्यादा नहीं किया, इसीलिए कि दिस डेवलपमेंट के इश्यूज आज बड़े महत्व के हैं। चंद्रशेखर राव यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत पवारांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। तेलंगणा राज्याच्या निर्मितीमध्ये शरद पवार यांनी मोठं सहकार्य केल्याचं राव यावेळेला म्हणाले। दरम्यान यानंतर पवारांनी सुद्धा तेलंगणामध्ये सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेल्या विकास कामांचं कौतुक केलंय। तेलंगाना राज्य बनने के समय में 69 में जो एजिटेशन हुआ था, तब से लेके तेलंगाना राज्य बनने का मुद्दा सफल होने तक जिस प्रकार का समर्थन दिया, सपोर्ट किया, हम पूरी ज़िंदगी में नहीं भूल सकते। तेलंगाना जनता के ओर से, मेरे ओर से मैं उनको बहुत बहुत इस बात का धन्यवाद देता हूँ, इसलिए कि पहली बार मैं उनके घर पे आया हूँ। तेलंगाना में पूरे देश में कहीं भी नहीं इस तरह से कुछ कदम किसानों की भलाई के लिए जो उठाए हैं, एक रास्ता तेलंगाना ने देशवासियों को दिखाया है। और इसलिए जो वहाँ के नेता और उनके सब साथी यहाँ आए थे, इन सभी से हमारी बात यही हो गई, डेवलपमेंट डेवलपमेंट डेवलपमेंट। बिगर भाजप शासित राज्यातले मुख्यमंत्री एकत्र येत असून देशातल्या राजकारणामध्ये मोठा बदल होणार असल्याची ही नांदी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तसंच कुणी कुणालाही भेटलं तरी 2024 मध्ये केंद्रात भाजपच भरघोस मतांनी निवडून येणार, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। देश की राजनीति में बहुत बदलाव होने जा रहा है और चाहे ममता जी हो, चाहे केसीआर हो, चाहे स्टालिन जी हो, उद्धव ठाकरे साहब हैं, नॉन बीजेपी शासित जो मुख्यमंत्री है, जो सरकार है, वो एक साथ बैठकर देश की आने वाली दिशा के बारे में या राजनीति के बारे में सोच रहे हैं। पवार साहब तो सबसे बड़े नेता है, हमारे मार्गदर्शक है, उनके साथ हमेशा सलाह मशवरा होता है, आज भी होगा। लेकिन तेलंगाना के मुख्यमंत्री मुंबई में आकर उद्धव ठाकरे जी से बात करते हैं और कुछ नई राजनीति के मोड़ पर देश जा रहा है। सगळ्यांनी नवे कोरे कोट घालून दिल्लीमध्ये पोहोचले, खात्यांचं वाटप झालं आणि 180-220च्या पुढे जाणार नाही ती बीजेपी 303 वर गेली आणि मोदीजी पंतप्रधान झाले। 2024ला मोदीजी 400च्या खाली येणार नाहीत, कारण त्यांना केवळ जागा वाढवायच्या नाही आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर काही उद्दिष्ट आहे। 14 ते 19 या टप्प्यामध्ये त्यांनी लोकांच्या बेसिक गरजांचा विचार केला। टॉयलेट नाही आहे, गॅस नाही आहे, वीज नाही आहे। 19 नंतर त्यांनी ह्या देशाच्या पेंडिंग समस्यांना हात घातला। राम जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे, 370 मुक्त झालं पाहिजे। 24 नंतरचा त्यांचा अजेंडा खूप मोठा आहे। भाजपकडून सुडाचं राजकारण होतंयच तर घसरून बोललं जातंय आणि यामुळे याविषयी मला काही फार बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। ते सातारा जिल्हा दौऱ्यावर होते आणि त्या दरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। त्याच्यामध्ये मला घसरताना पाहायला मिळते। आज पुन्हा एक अश्लील शब्द संजय राऊत यांनी वापरला। मला वाटतं जे काही समोरून होतंय, जे काही भाजपकडून किंवा विरोधी पक्षाकडून जे काही राजकारण होतं, सोडाचं राजकारण असेल किंवा एक थर सोडत चाललेलं, त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही। राज्याच्या राजकारणादरम्यान सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आता थांबायला हवेत आणि विकास कामांकडे आता लक्ष द्यायला हवं, असं मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना आणि भाजपने एकत्र यावं, असंही मत आठवले यांनी व्यक्त केलंय। राज्यात महाविकास आघाडीला सत्ता मिळालेली आहे, त्यामुळे त्यांनी या सत्तेचा वापर एकमेकांवर आरोप करण्यात न घालवता लोकांच्या कल्याणासाठी करायला हवा, असा सल्ला सुद्धा आठवलेंनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे। उद्धव ठाकरेंना हे सांगणार की म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनी हा जो वाद आहे, हा वाद मिटला पाहिजे आणि हा वाद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुढे आलं पाहिजे। अनेक वर्षाची जी दोस्ती आहे, ती दोस्ती आता दुश्मनीमध्ये त्याचं परिवर्तन झालेलं आहे।
पुन्हा एकदा दोस्ती होणं अत्यंत आवश्यक आहे. जसं शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी दुश्मन होते, ते दोस्त झालेले आहेत. म्हणजे दोस्त तभी दोस्त ना रहा, अशा पद्धती परिस्थिती आहे. त्यामुळं दुश्मन आता दोस्त झालेला आहे. त्यामुळं राजकारणामध्ये काही होऊ शकतं. त्यामुळं माझी माननीय उद्धव ठाकरे यांना नम्र विनंती आहे, ह्या वाद तर आपण मिटवावा, परंतु पुन्हा एकदा BJP आणि शिवसेना एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्राच्या भल्यासाठी. आणि पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास करावा, केंद्राचा भरपूर पैसा इथं आणावा आणि महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवावेत. या उलट्या गोष्टी आणि बोलण्यामध्ये वेळ खर्च करू नये, असं ठाकरे सरकारला माझं निवेदन. मला वाटतं की शिवराळ भाषा जी आहे ती शिवराळ भाषा अजिबात आता कामा नये. एकतर एकमेकावर आरोप सगळ्यांना करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये, कोणी कोणाचं बंद करू शकत नाही. परंतु एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याच्या संबंधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुरगुडी सुरू आहे. एकतर शिवसेनेकडून सातत्यानं आरोप करण्यात येतात आणि त्याला चोख उत्तर देण्याचं काम BJPच्या वतीनं NDAच्या वतीनं होत असतं. त्यामुळं अशा पद्धतीची शिवराळ भाषा वापरू नये. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचे आरोप करण्यापेक्षा माननीय उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या कल्याणासाठी काम करावं, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करावं. अशा गोष्टीमध्ये पडून महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं हे करू नये. आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची मॅनेजमेंट जी आहे ही मॅनेजमेंट अत्यंत स्ट्रॉंग होती. परंतु अलीकडे माननीय ठाकरे सरकारची जी काय मॅनेजमेंट त्यांच्याकडे अजिबात नाही आहे. फक्त मॅनेज करण्याचं काम त्यांचं चालू आहे. हा त्याला मॅनेज करतो, ते त्याला मॅनेज करतो, अशा पद्धतीचं मॅनेजचं काम चालू आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मॅनेजमेंट होती आणि आता मात्र फक्त मॅनेजचं काम सुरू आहे. किरीट सोमय्या आणि शिवसेना हा वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना आता किरीट सोमय्या उत्तर देणार आहेत. उद्या सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. कोरोना काळामध्ये कुणाकुणाला कंत्राटं दिली गेली होती, कशा प्रकारे ती दिली गेली होती याचा लेखाजोखा मांडणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलेलं आहे. ओ माफिया सेनेचे सरदार साहेब, कोविड 2 लोक तुम्ही जास्त गोळा झाले म्हणून किरीट तुम्हाला नोटीस पाठवतात, तर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी स्वतः ब्लॅकलिस्टेड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले ना, हजारो कोविड पेशंटच्या जीवाची उद्धव ठाकरे सरकार खेळलं. त्याच्यावर केव्हा कारवाई करणार आहात? आदित्य ठाकरेंना केव्हा नोटीस देणार? उद्धव ठाकरे साहेब मुंबई महापालिका महापौर आयुक्तांना केव्हा नोटीस देणार? उद्धव ठाकरे यांनी लाईफलाईन संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरची कंपनी ब्लॅकलिस्टेडला 4 टेंडर दिले, 4 कोविड सेंटर दिले. आता उद्धव ठाकरेंचा उद्या हिशोब मागणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिवला बीच लगत असणारा राणेंचा नीलरत्न बंगला आता अडचणीत सापडलाय. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण चिवला बीचवरील नीलरत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे महाराष्ट्र कोस्टल जीवन प्राधिकरणाला आदेश दिले गेलेले आहेत. नारायण राणेंच्या आदिश बंगल्याच्या नाट्यानंतर आता नीलरत्न बंगल्याला सुद्धा या बंगल्यावर सुद्धा कारवाईचे आदेश दिल्याचं समजतंय. आणि याबाबतचाच आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी. मी आता उभा आहे चिवला बीचवर आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की चिवला बीचला अगदी चिवला बीचच्या लगतच हा जो नीलरत्न बंगला आपण पाहू शकतो. या बंगल्याच्या काही भाग अनधिकृतरित्या बांधलेला आहे. CRZचे काही नियमांचं उल्लंघन केलेलं आहे असा ठपका ठेवत याचिकाकर्ता जो होता त्याने काही महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली होती. त्याच धर्तीवर CRZचं कुठे उल्लंघन झालंय का हे पाहण्यासाठी त्या एक कमिटी नेमण्यात आली होती काही वर्षांपूर्वी आणि त्या कमिटीच्या निकषांप्रमाणे या ठिकाणी हा जो बंगला आहे या बंगल्याच्या बाहेर जे संपूर्ण बंगल्याचं काम जे केलेलं होतं या बंगल्याच्या काही अनधिकृतरित्या काम केलेलं असल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालं होतं. त्या निकषाप्रमाणे नारायण राणे यांना ऑगस्ट 2021 नोटीस राज्य सरकारला जारी केलेली होती. मात्र त्याचे कुठेही पडसाद
किंवा कोणत्याही कारवाईचे स्पष्ट संकेत नव्हते आणि काही दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी राणेंनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे शिवसेनेला डिवचलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी आरोप प्रत्यारोप होत होते आणि काल महाराष्ट्र विभागाचं प्राधिकरणाच्या विभागाने नारायण राणे यांना नोटीस जारी केलेली आहे की या तपासा संदर्भात आपण योग्य तो खुलासा करावा अशी प्राप्त माहिती मिळते सध्याच्या परिस्थितीत. त्यामुळे एकूणच राणे याला कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. छत्रपतींचा इतिहास सांगताना उदयनराजे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. उदयनराजेंच्या डोळ्यात यावेळी पाणी आलेलं होतं. मी त्या काळात जन्माला आलो असतो तर मावळा म्हणून धन्य झालो असतो, असं उदयनराजे म्हणाले. एवढे मोठे मोठे नेते पाहिले, मात्र 300 वर्षांनंतरही छत्रपती शिवरायांच्या या जयंतीचा जल्लोष पाहून ते महान होते असं मला वाटतं, असंही उदयनराजे म्हणाले. कधी कधी असं वाटतं की जसं त्या काळात मी जन्माला आलो असतो ना, त्यांचा मावळा म्हणून सुद्धा आहे ना, मी धन्य झालो असतो. आणि आता यानंतरची बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. न्यूज 18 लोकमतनं यमाचा महामार्ग ही मोहीम सुरू केली आहे. महामार्गावरचे रस्ते तयार करताना झालेल्या चुकांमुळे अनेक अपघात होत आहेत आणि हीच बाब आम्ही यमाचा महामार्ग या आमच्या मोहिमेतून समोर आणलेली आहे. जुन्नरमधल्या नारायणगावमधल्या बायपास रोडची पाहणी आता स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेली आहे. त्यांनी महामार्गावरच्या या चुकीच्या कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिलेल्या आहेत. नितीन गडकरी यांना याबाबत पत्र पाठवत बायपास किंवा पूल बांधण्याबाबत विनंती करणार असल्याचं यावेळेला पाटील यांनी म्हटलंय. तसंच अपघातात मृत्यू झालेल्या भोर कुटुंबियांची वळसे पाटील यांनी भेट घेतली आहे. नारायणगाव बायपासच्या चुकीच्या रस्त्याची लवकरच दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. त्यांनी नारायणगाव बायपासच्या रस्त्याचा आढावा घेतला आणि तसंच न्यूज 18 लोकमतच्या यमाचा महामार्ग या मोहिमेचं कौतुकही केलं. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. राज्यातील धोकादायक महामार्गाच्या बातम्या न्यूज 18 लोकमतने दाखवल्या होत्या आणि त्यातलं पुणे जिल्ह्यातला जो नारायणगाव बायपास आहे या ठिकाणी सुद्धा प्रचंड अपघात होत आहेत आणि याच ठिकाणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आत्ताच भेट दिलेली आहे आणि ज्या घरातील ही दुःखद घटना आहे त्या ठिकाणी सर आहेत. आपण सरांना थेट विचारणार आहोत. सर, अशा पद्धतीने राज्यातले अनेक धोकादायक मार्ग आहेत. आता सोडून पाहिलं आणि ह्या कुटुंबात चर्चा पण केली. काय याच्यावर सोल्युशन काढता येईल साधारण? याच्यावर एकच सोल्युशन काढता येईल. एक तर याच्यामध्ये फ्लायओव्हर करावा लागेल किंवा अंडरपास करावा लागेल. तर या संदर्भामध्ये आमदार अतुल बेनके, खासदार अमोल कोल्हे आणि आम्ही तिघे मिळून केंद्र सरकारशी माननीय नितीनजी गडकरी यांच्याशी बोलून याच्यासाठी निधी उपलब्ध करून घेऊन लवकरात लवकर इथं पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. सर, अशा पद्धतीने राज्यात अनेक ठिकाणी धोकादायक महामार्ग असतात. न्यूज 18 लोकमत ही मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, शासनाच्या लक्षामध्ये आणून देण्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे आणि अशा जिथं अडचणी असतील त्या अडचणी लक्षामध्ये आणून दिल्याच्या नंतर त्याच्यावर सोडवणूक करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद सर. तर आपल्यासोबत होते राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं का यावरती थेट गडकरींशी ते बोलणार आहेत. या भागाचे खासदार आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे, सर रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील निंबी इथल्या सृष्टी आडे या 2 महिन्यांच्या मुलीचा पोलिओचा डोस दिल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. सृष्टी आडे या 2 महिन्यांच्या मुलीला 8 फेब्रुवारीला पोलिओचा डोस दिला गेला. त्यानंतर सृष्टीचा मेंदू बंद झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी अकोला इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र 15 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाल्यामुळे तिचे वडील केशव आडे यांनी संबंधित नर्स आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केलाय. मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या नर्स आणि डॉक्टर विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आरोग्य विभागाकडे त्यांनी केलेली आहे. मागणी एवढीच राहील की सदर आपल्या ज्या
लसीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निष्काळजी धोरणाने माझ्या मुलीला ओव्हरडोस देण्यात आला. त्या अशा म्हणजे वाईट प्रसंगातून अशा घटना परत घडू नये यासाठी यांना कारवाई व्हावी आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा. पेंटा, रोटा, PCV आणि IPV अशा प्रकारचे आपण त्याला लसीकरण 6 आठवड्यात जे करतो सर्व बालकाला, तेच आपण लसीकरण त्या बालका पण केलेलं आहे. आणि त्याच वायलमधले दुसऱ्या बालकाला पण लस देण्यात आलेली आहे त्याच दिवशी. आणि जिल्ह्यात पण आपण तेच लसीकरण राबवत आहोत. तो मला असं वाटत नाही का ते लसीकरणामुळेच त्याची गुंतागुंत झाली असेल. विरारमध्ये पैशांची उधळण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. गायिकेवर करण्यात आलेल्या पैशाच्या उधळणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विरारमध्ये गुजराती समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात पैशांचा एक प्रकारचा पाऊसच पडल्याचं दिसतं आहे. गायिकेवर बंडलमधून नोटा उधळल्या गेल्या आहेत. विरारच्या रायपाडामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. गीताबेन रबारी, संतवाणी आराधक गोविंद गढवी, प्रताप गढवी यांच्या कार्यक्रमामध्ये गायन सुरू असताना पैशांचीही उधळण करण्यात आली. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुलुख महाराष्ट्रमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.